एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 38. लीला विग्रही सर्वही निर्मियेले, जीवा जीवनी साधना योग्य केले, अनन्यास जो युक्तीने मुक्तिदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकनाथांचा जोडा आता हरिपंडिताला येऊ लागला होता. तो आता पुरेसा मोठा झाला होता. शिवाय त्याला पंडित ही पदवी मिळाली होती. गावात त्याला प्रतिष्ठा लाभली होती. त्याच्या अध्ययनाचं, त्याच्या विद्वत्तेचं कौतुकही होत होतं. आता त्याचं अध्ययन गीर्वाण भाषाभिज्ञ या संबंधी सुरू झालं होतं. पण त्याचं अहमन्य वागणं, अगर अहंकार वृत्ती ही मात्र कमी होत नव्हती. काही स्वार्थी मंडळी त्याचा उगाच जास्त उदो उदो करत होती. त्यामुळे त्याचं तरुण मन नको तितक्या मोठेपणानं ग्रासलं जात होतं. तो इतरांना जास्तच तुच्छ लेखत होता. जी मंडळी रूढीप्रिय होती, ज्यांना मानवता धर्म आणि वर्णाश्रम धर्मातला भेद कळत नव्हता, त्यांना एकनाथांचं व्यवहारातलं वागणं पटत नव्हतं. भूतदयेच्या नावाखाली नाथ आपली पायरी सोडून वागतात, भ्रष्टाचार करतात, उगाचच सगळ्या जातीच्या लोकांना महत्त्व देऊन त्यांना भगवत प्राप्ती होण्यासाठी मधाचं बोट लावतात. त्यामुळं धर्माची बूज राहत नाही आणि या सगळ्या जातीची माणसं शिरजोर बनतात, असं त्यांचं ठाम मत होतं. ही मंडळी हरिपंडिताच्या कानात बापाविरुद्ध विष पेरत होती आणि कर्मठ स्वभावाच्या हरिपंडिताला या मंडळींचं म्हणणं पटत होतं. पण प्रत्यक्ष वडिलांपुढे बोलण्याचं त्याचं अजून धाडस झालं नव्हतं. पण त्याच्या घरातल्या वागण्यातून त्याची नाराजी मात्र दिसत होती. हरी आपल्या आईजवळ मात्र नेहमी कुरकुर करायचा, अस्वस्थ दिसायचा. आई आई बाबांच्या या अशा वागण्यानं मला पैठणात राहणं कठीण होऊन बसलंय. गावात लोक काय वाटेल ते बोलतात, मला ते अजिबात सहन होत नाही. गिरिजाबाई म्हणायच्या, बाळ तू आपल्या वडिलांच्या पाठीशी पहाडासारखं उभं राहा, म्हणजे लोक काहीही बोलणार नाहीत. अगं अगं पण बाबांचं वागणं मुळात मलाच पसंत नाही ना. अगं आपलं कुळ किती मोठं, सारे लोक आपल्याला मानतात आणि बाबांचं हे असं पायरी सोडून वागणं रुचेल कसं ग? या सगळ्यांसाठी बाबा भारुडांची रचना करून त्यांना अध्यात्म समजून सांगतात. वेळ प्रसंगी त्यांच्या वाड्या झोपड्यात प्रसाद ग्रहण करायला येण्याचा शब्द देतात. हा भ्रष्टाचार नव्हे का? अशानं आपला मान कसा राहील? सांग बरं आई तू. गिरिजाबाईंना वाटायचं, हरी आता पंडित झाला आहे, त्याचं लग्न झालं आहे, आता मी त्याला लहान तरी कसं म्हणू आणि त्याला समजून तरी कशी सांगू, पण त्याची मतं ग्राह्य तरी कशी मानू? माझ्या पुढे तो मोठा पेचच आहे. तरीही त्या म्हणत, हरी अरे असा आताताईपणा करू नको. अरे इतर जातीची म्हणजे काय झालं, ती माणसंच आहेत ना. सज्जनस्य हृदयम नवनीतम म्हणतात तसा इकडचा स्वभाव मृदू हळुवार आहे. कुणाला काटा टोचला तर इकडच्या डोळ्यांना पाणी येतं. निदान तू तरी त्यांना समजून घे रे बाबा. तरी हरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणायचा, आई आई अगं ती माणसं असली तरी त्यांच्या प्रारब्धामुळं ती त्या जातांमध्ये सगळे जन्माला आली आहेत. त्यांना आपल्या पंक्तीला कसं आणायचं? यामुळं आपलं हे श्रेष्ठत्व राहील का? त्या समजुतीच्या स्वरात म्हणत, अरे हरी तू शास्त्र शिकलेला पंडित, पदवी प्राप्त झालेला, तू तरी इतर लोकांसारखा विचार केल्याशिवाय बोलू नकोस. अरे धर्माची व्याख्या तुला कळते ना. धर्म हा सगळ्यांसाठी असतो. त्यात सगळ्या जातीचे पंथाचे लोक समाविष्ट होतात, कारण धर्माचा अर्थ कर्तव्य असा आहे. तू म्हणतोस तो धर्म नव्हे, रूढी आहे. श्रवणामुळं अध्यात्म अंगी मुरलेल्या गिरिजाबाई त्याला म्हणाल्या. आपल्या अडाणी वाटणाऱ्या आईची ही बौद्धिक क्षमता पाहून हरिपंडित क्षणभर स्तंभित झाला. आपल्या स्वभावानुरूप तो म्हणाला, आता माझा संसार सुरू झाला आहे,
माझा मान, माझी प्रतिष्ठा मला जपली पाहिजे. तेव्हा बाबांना सांग की तुमचा तो मानवता धर्म आता थोडा आवरता घ्या. तो दांड 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 पावलं टाकत निघून जायचा. कर्णोपकरणी हे मायलेकांचे संवाद नाथांच्या कानापर्यंत पोहोचत. अंतरंगी स्वस्थ असलेले नाथ त्याकडं फारसं लक्ष देत नसले तरी अधूनमधून त्यांना मानसिक त्रास होई. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक हे त्रिविध ताप त्यांचं मन विचलित करत. त्यांच्या आत्मविश्वासाला थोडा धक्का बसायचा आणि मन दोलायमान व्हायचं. मी जनउद्धारासाठी करत असलेलं कार्य, त्यासाठी माझं वय आणि माझी वाणी मी वेचतो आहे, त्याचा लोकांना उपयोग आहे की नाही? मी माझ्या पायापुरती वाहन कापून साधना कोंडून ठेवावी की काय? माझ्या वागणुकीचा बहुजन समाजाला उपयोग होत नसेल का? त्यांच्यात धर्मजागृती करण्याचं माझं ब्रीद अनाठाई तर नाही? अशी उगाचच द्विधा मनस्थिती त्यांची होत असे. वास्तविक सारं डोळसपणे अंगीकारलेलं हे व्रत, त्यासाठी सेवेचं कंकण बांधलं, पण कधीकधी त्रिविध तापानं ते पोळून निघत आणि त्यांना बुद्धिभ्रंश झाल्यासारखं वाटायचं. अशावेळी ते सद्गुरू जनार्दन स्वामींना शरण जात आणि मार्गदर्शन विचारत. एकनाथांचं स्मरण सामर्थ्य इतकं प्रभावी होतं की स्मरण मात्रे त्यांची गुरु भेट होई. देहानं भिन्न स्थळी असलेले गुरुशिष्य मनःसामर्थ्यानं एकत्र येत आणि गुरुदर्शन झालं की, त्यांचा उपदेश प्राप्त झाला की नाथांची द्विधा मनस्थिती ते शांत होई. मुठभर माणसं त्यांच्या विरुद्ध असली तरी बहुजन समाज त्यांच्या पाठीशी होता. भजन, कीर्तन, श्रवण, मनन याची विलक्षण गोडी श्रोत्यांना लागली होती. आता स्फुट, किरकोळ, विस्कळीत अध्यात्मसारावर ऐकण्यापेक्षा काहीतरी भरीव ऐकावं, एक संधी ऐकावं अशी जाणकार श्रोत्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली. जे जे जिज्ञासू होते, जे ज्ञानासाठी आपापले होते, त्यांनी नाथांना विनंती केली की महाराज श्रीमद भागवतातील ज्ञान अगाध आहे. तो ग्रंथ प्रासादिक आहे असं म्हणतात, पण तो ग्रंथ देववाणीत असल्यामुळं आम्हा मूढ जनांना त्याचा रसास्वाद घेता येत नाही. तो ज्ञानप्रसाद चाखायला मिळत नाही. आपण जर कृपा केलीत आणि मनावर घेतलं तर ते अध्यात्मज्ञान प्राकृतात आणू शकाल. आम्हा पाहिजे ज्ञानकथा, वरी तुझ सारिखा रसाळ बघता. एकनाथ महाराज मनोमनी सुखावले. त्यांना वाटलं, माझा सद्गुरू तर या जनताच मुखानं बोलत नसेल ना. माझ्या मानसिक शांतीसाठी तर श्रीमद भागवताचं वाचन जनार्दन स्वामींना करून घ्यायचं नसेल ना. आता ही जनता म्हणजे जनार्दन मानून मी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानायला हवी. रात्री बिछाण्यावर पडल्या पडल्या एकनाथांना आठवलं की श्रीमद भागवताचे 10 स्कंद लिहिले तरी व्यास महर्षींना मनशांती मिळेना. तेव्हा देवर्षी नारदांनी त्यांना सांगितलं की एवढं सगळं ज्ञान भांडार तू उघडं केलंस, पण यात ईश्वर स्तुती, ईश्वर प्रेम याबद्दल तू काहीच लिहिलं नाहीस. तरी आता तू 11वा स्कंध केवळ भगवंताच्या कर्तृत्वाबद्दल, त्याच्या प्रसादाबद्दल आणि भक्तिप्रेमानं ओथंबलेला असा लिही, म्हणजे तुला आत्मशांती लाभेल. व्यासांनी लगेच 11 स्कंदाला सुरुवात केली. ईश्वराचं सामर्थ्य, त्याचा प्रसाद, ईश्वरमुखानंच उद्धवासारखा भक्त श्रेष्ठ श्रोता बसवून विवरण करायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, जसजसा ग्रंथ लिहिला जात होता तशी तशी व्यासांना मनशांती अनुभवायला मिळत होती. नाथांना वाटलं, मी सुद्धा संसार तापानं त्रिविध प्रकारे पोळतो आहे. मी जर माझी सेवा 11 स्कंधाचं प्राकृतात विवरण करून ईश्वरार्पण केली तर मला स्वतःला तर शांती मिळेलच, पण जनसामान्यांनाही त्या शांतीचा लाभ होईल. सेवेबरोबर मेवा चाखायला मिळाला तर कुणाला नको. नव्या उमेदीनं आणि नव्या उभारीनं एकनाथांनी ते कार्य अंगावर घेण्याचं ठरवलं आणि शांत चित्तानं निद्रादेवीच्या स्वाधीन झाले. जय हरी.